मंजुळा शेट्टी हत्येप्रकरणी न्यायालयानं राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढलेत। मंजुळा शेट्टी प्रकरणी पोलीस आणि जेल प्रशासनाला कोर्टानं चांगलंच धारेवर धरलंय। प्रकरणाची दखल घ्यायला 24 तास का लागले? मंजुळावर लैंगिक अत्याचार झाल्याचं फिर्यादीनं जबाब नोंदवला तरीही बलात्कार किंवा अनैसर्गिक कृत्यानुसार गुन्हा दाखल का करण्यात आला नाही? मंजुळाला वैद्यकीय सेवा उशिरा का मिळाली? असे सवाल आज हायकोर्टानं उपस्थित केले। प्रश्नांची उत्तरं देण्याकरता सरकारला 2 आठवड्यांचा वेळ देण्यात आला। दहीहंडीकरता राज्य सरकारनं गोविंदांच्या सुरक्षेकरता काय उपाययोजना केल्या तसा सवाल सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला केला। या संदर्भात लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं सरकारला दिले आहेत। यावरची पुढची सुनावणी 2 ऑगस्टला घेण्यात येणार आहे। दहीहंडी साहसी खेळाचा दर्जा देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे। राज्यामधल्या बळीराजाकरता अत्यंत महत्त्वाची बातमी। येत्या 15 जुलैनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे। मुंबईच्या कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार आगामी 4 दिवसात राज्यात पावसाची शक्यता आहे। मात्र 15 जुलैनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय होणार आहे। राज्यात पावसाकरता पोषक वातावरण नसल्यामुळे सध्या पावसानं खंड दिलाय। पावसानं ओढ दिल्यामुळे राज्यभरात खरीपाची पिकं धोक्यात आली असून बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला। मान्सून पूर्व तसंच मृग क्षेत्रात झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र त्यानंतर खंड पडल्यामुळे जमिनीवर आलेली पिकं खरपू लागली। आता पिकांना गरज आहे ती पावसाच्या सरींची। खरीपाची पिकं तग धरू शकणार आहेत, अन्यथा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागेल। कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार येत्या 48 तासात सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा म्हणाल तर कधीही ज्याच्यामध्ये पाऊस पडतात तेव्हा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे पट्टे तयार झाले पाहिजेत आणि ते वेस्टर्ली मुवमेंट झाली पाहिजे, तरच तो आपल्याकडे पाऊस पडतो। आणि यांचे तसे पण त्यांचे सरासरी बरेच कमी आहेत, त्याच्यामुळे तिकडे पावसाचं प्रमाण तसं पण सर्व कमीच असतं। तरीही अजून मान्सूनचा रिवायवल म्हणजे जे येणार आहे त्याचं पुनरागमन म्हणतात ते 14 तारखेनंतर अपेक्षित आहे आणि 14 तारखेनंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस बघायला मिळेल। राज्यामध्ये 30 जूनपर्यंत एकूण 56.30 लाख हेक्टरवरती खरीपाची पेरणी झाली, म्हणजे सुमारे 38% पेरणी झालेली। यापैकी औरंगाबाद विभागात सुमारे 78% क्षेत्रावर पेरणी झाली। सगळ्यात कमी पेरणी कोकणात झाली आहे, त्याखालोखाल नागपुरात म्हणावा तितका पाऊस झाला नसल्याने इथं अवघी 9% पेरणी झाली। नागपुरात वेण्णा धरण परिसरात बेपत्ता असलेल्या तरुणांपैकी आतापर्यंत 6 मृतदेह सापडलेत। अक्षय खंदारे, रोशन खंदारे, परेश कठोके यांची ओळख पटली, इतर एकाचा शोध सुरू आहे। 3 बोटींच्या मदतीने बचाव कार्य सकाळी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं। नागपूर अमरावती महामार्गावरच्या वेण्णा धरण येथे रविवारी नागपूर शहरामधले 8 तरुण सहलीला आले होते। एकूण 11 जण बोटिंग करत होते, यात 2 नावाड्यांचा समावेश होता। तलावाच्या मध्यात आल्यावरती बोटीचं संतुलन बिघडल्यानं बोट पलटली। या 3 पोहत तलावाच्या काठावर पोहोचले। घटनेची माहिती प्राप्त होताच कळमेश्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला। 3 वाडीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले। बचावलेल्यांमध्ये सहलीसाठी गेलेल्या 2 आणि एका नावाड्याचा समावेश आहे। नागपूरहून अग्निशमन दल आणि एनडीआरएफची चमू देखील शोधकार्य करते। उशीर झाला तर पुण्याहून विशेष पथक मागवा असंही पालकमंत्र्यांनी सांगितलं। नागपूरमधल्या वेण्णा दुर्घटनेची चौकशी होणार असल्याचं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। जलाशयात बोटिंगची परवानगी नसताना ही बोटिंग झाली कशी असा सवालही त्यांनी उपस्थित केला। सगळ्याची चौकशी करू असं त्यांनी सांगितलं। 4 पर्यंत सर्व बॉडी हातात येतील 16.5 तास झाल्यावर। तसा प्रयत्न शासनाचा पूर्ण आहे। पहिल्यांदा तर जबाबदारी आहे की ह्या बॉडी काढणे, पोस्टमॉर्टम करणे, अंत्यविधी करणे यांचा, आणि मग जे काही घटना घडली आहे त्या घटनेची काही चौकशी करण्याची गरज आहे। लाईफ जॅकेट नसताना कसे नावाडी तिथे गेले, त्या ठिकाणी कुठलंही प्रोटेक्शन वापरलं नाही, दुसरं जाण्याचीच परवानगी नाही आहे, असे अनेक एकाच एक बाबी आहेत। आणि त्यामुळे या सर्व बाबीची चौकशी शासन करणार आहे। मुख्यमंत्री साहेब चौकशी करणार आहे। नागपूरचे हे तरुण रविवारी कळमेश्वर तालुक्यामधल्या वेण्णा धरणावरती सहली करता गेले होते। बोट उलटल्यानं सर्वच जण बुडाले। अपघाताच्या काही क्षणांपूर्वीच्या व्हिडिओमध्ये हे सर्व तरुण बोटिंगचा आनंद लुटताना दिसत आहेत, मात्र काळानं घाला घातला आणि बोट बुडाली तेव्हा 8 तरुण मित्र आणि 3 स्थानिक व्यक्ती बोटीवर होते। यापैकी 2 तरुण, एक स्थानिक व्यक्ती पोहत काठावर पोहोचले, तर 2 तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। हे सर्व तरुण मित्र नागपूरच्या सुभेदार लेआउट, दत्तात्रय नगर आणि उदयनगर परिसरात राहणार आहेत। काही जण चांगल्या नोकरीवर होते तर कोणी व्यावसायिक होते।
पुण्यामधल्या टिळक रस्ता महाराष्ट्र मंडळासमोर इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला आग लागली. सकाळी 12:15च्या सुमाराला ही आग लागली होती. आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. अखेर अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात यश आलं. 2 फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि एका टँकरच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. पुणे महापालिका हा लुटारूंचा अड्डा असल्याचा आजवर अनेकदा समोर आलं. आता तर त्या बाबतीत एका स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामुळं भ्रष्ट लोकप्रतिनिधी तसंच अधिकाऱ्यांची पोलखोल झाली. पालिकेच्या विद्यार्थी वसतिगृहातल्या खानावळीचं कंत्राट देताना तसंच शिक्षण मंडळातल्या बदल्यांच्या प्रकरणात कशाप्रकारे सेटलमेंट झाली त्याचं बिंगच या स्टिंग ऑपरेशनमधून फुटलं. हा सर्व प्रकार महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच आहे. मात्र तत्कालीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना कशाकरता किती पैसे मिळाले याची कबुली त्यात नाव आणि रकमेसह मिळते. महापालिकेमधल्या वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यापासून शिक्षण मंडळाच्या सदस्यापर्यंत अनेकांच्या नावाचा यात स्पष्ट उल्लेख आहे. महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ लेपिकाचं हे स्टिंग ऑपरेशन आहे. त्यामुळे महापालिकेच्या विरोधात खळबळ माजली. दरम्यान हे स्टिंग ऑपरेशन झी मीडियानं केलेलं नाही. त्यामुळे व्हिडिओत आलेली नावं जाहीर करायचं आम्ही टाळलंय. या व्हिडिओची सत्यता पडताळून योग्य वेळी आम्ही हा संपूर्ण व्हिडिओ जसा आहे तसा प्रेक्षकांसमोर आणू. झी 24 तासच्या हाती असे आणखी काही व्हिडिओ लागले ते देखील आपल्यासमोर आणू. दरम्यान हे सत्य जगासमोर आणल्याबद्दल पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी झी 24 तासचं अभिनंदन केलं आणि या प्रकरणी कडक कारवाई करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. मी तुमचा धन्यवाद देतो की तुम्ही 2 मिनिटांपूर्वी मला तो व्हिडिओ दाखवला आणि आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर अत्यंत गंभीर विषय असा वाटते मला आणि ह्या विषयामध्ये आपल्याला आवश्यकता भासल्यास आपण ACB पर्यंत हे संपूर्ण प्रकरण देण्याचा सुद्धा विचार करू. मी आता याच्यावर बाकी माहिती बोलवतो आणि याच्यात जो काही व्हिडिओमध्ये सांगितलं गेलं आहे त्याच्यानुसार कडकातलं कडक कारवाई त्याच्यामध्ये काय करता येईल त्याबद्दल आपण पुढचे निर्णय घेणार आहोत. शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झालेली असली तरी अंमलबजावणीवरून शिवसेनेनं भाजपला घेरण्याची तयारी सुरू केली. शेतकरी कर्जमुक्तीच्या वसुलीकरता राज्यातल्या जिल्हा बँकांसमोर शिवसेनेकडून ढोल वाजवून आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यात देखील जिल्हा बँकेपुढे अशा प्रकारे आंदोलन करून कर्जमाफीच्या तात्काळ अंमलबजावणीची मागणी करण्यात आली आहे. तसंच कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी बँकेनं प्रसिद्ध करावी या मागणीकरता हे आंदोलन करण्यात आलं. जिल्हा बँकेनं पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करावी असं निवेदन यावेळी देण्यात आलं. राज्य सरकारच्या सुरुवातीच्या निकषानुसार फक्त 5% शेतकरी पात्र होते. निकष बदलल्यानंतर देखील 15 ते 20% शेतकरी पात्र ठरत आहेत अशी माहिती बँकेचे अध्यक्षांनी दिली. संपूर्ण कर्जमुक्ती करता शिवसेनेनं औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर ढोल बजाव आंदोलन केलं. हे ढोल वाजवणं म्हणजे सरकारला जागा करण्यासाठीचं आंदोलन असल्याचं देखील शिवसेनेचं म्हणणं आहे. सरकारनं केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी असा आरोप यावेळी करण्यात आला. जोपर्यंत 7/12 कोरा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा शिवसेनेनं दिला. नाशिकमध्ये कर्जमुक्तीच्या मागणीकरता शिवसेनेनं जिल्हा बँकेसमोर ढोल वाजवा आंदोलन करून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी आणि आकडेवारी फसवी आहे. सरकारचा GR अद्याप बँकेला प्राप्त झालेलाच नाही असा आरोप आणि टीका करत शिवसैनिकांनी भाजप सरकारला खर्च आहे दिला. कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर रायगड जिल्हा शिवसेनेनं आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोल बजाव आंदोलन केले. यावेळी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांची भेट घेऊन जिल्ह्यातल्या कर्जमुक्तीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती घेतली. यावेळी जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई आणि रवी मुंडेंसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साताऱ्यामध्ये देखील शिवसेनेनं सरकारच्या विरोधात ढोल बजाव आंदोलन केलं. शासनानं जाहीर केलेल्या कर्जमाफीची यादी अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये कशा प्रकारे ही कर्जमाफी दिली जाणार आहे याबाबत संभ्रम आहे. तो दूर करावा आणि यादी जाहीर करावी या मागणीकरता शिवसेनेच्या वतीनं जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आंदोलन करण्यात आलं. तर इकडे भंडारा जिल्ह्यात देखील जिल्हा बँकेसमोर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. या जिल्ह्यामध्ये 42,872 शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकारकडून झालेली आहे. मात्र जिल्हा बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या करमाफीची आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे यादी जाहीर करावी या मागणीकरता हे आंदोलन करण्यात आलं. GST कर प्रणालीचा फटका पंढरपूरला येणाऱ्या गरीब वारकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दिला जाणारा लाडू महाग होणार असल्याचा सुतोवाच मंदिर समितीच्या प्रभारी कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला. सध्या GSTमुळे डाळ, तेल आणि इतर खर्चात वाढ झाल्यानं प्रत्येक लाडू मागे मंदिर समितीला
3 रुपयाचा तोटा होतोय. सध्या लाडू 5 रुपयांना दिला जातो. आतापर्यंत मंदिर समिती प्रत्येक लाडू मागे 2 रुपये नुकसान सहन करून हा लाडू भाविकांना द्यायची. त्यामुळे आता समितीच्या विषय पटलावरती दरवाढीचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. सर्वोच्च पातळीवरती असताना बंद पडलेला राष्ट्रीय शेअर बाजार अखेर तब्बल 3 तासांनी सुरू झाला. तांत्रिक बिघाड दूर झाल्याचं बाजाराच्या व्यवस्थापनानं म्हटलंय. तरी सुद्धा देशातल्या अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी अजूनही येतात. लहान मोठ्या तांत्रिक अडचणी पुढच्या काही तासात सुरळीत होतील असा विश्वास बाजाराची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या व्यवस्थापनानं व्यक्त केला आहे. राष्ट्रीय शेअर बाजार आज सकाळी 9:30 वाजल्यापासून बंद पडला. तेव्हापासून 12:15 वाजेपर्यंत तांत्रिक बिघाडामुळे व्यवहार ठप्प होते. मधल्या काळात 2 वेळा बाजार सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो अपयशी ठरला. दरम्यान बाजार उघडताच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं निर्देशांकानं सर्वोच्च पातळी गाठली. त्यात आज मुंबई शेअर बाजार मात्र सुरळीत सुरू होता. त्यामुळे दोन्ही बाजारातल्या शेअरच्या किमती सेटल करताना बाजाराचं व्यवस्थापन आणि व्यवस्थापनातल्या सदस्यांची मोठी दमछाक होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे पुन्हा एकदा शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातलं 1 वर्ष वाया जाण्याची भीती आहे. डिग्री कॉलेजचे निकाल न लागल्याने शेकडो विद्यार्थ्यांना आता MBA फार्मसीला प्रवेश घ्यायची संधी चुकली आहे. आज प्रवेश अर्ज भरण्याची अखेरची तारीख होती. यंदा पदवी परीक्षेचे सगळेच निकाल रखडल्यानं अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची विजाही रखडली. जोपर्यंत पदवीचा निकाल हाती येत नाही तोवर उच्च शिक्षणाकरता परदेशात जायचं कसं, तयारी तरी कशी सुरू करायची हा प्रश्न विद्यार्थ्यांना आहे. विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सरताज अजीज यांना ट्विटरवरून खडेबोल सुनावलेत. कुलभूषण जाधव यांच्या मातोश्री अवंतिका जाधव यांना पाकिस्तान व्हिसा देण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप करत त्यांनी अजीज यांना खडेबोल सुनावलेत. याबाबत प्रत्यक्ष पत्रव्यवहार करूनही अजीज त्याला प्रतिसाद देत नसल्याचा आरोप स्वराज यांनी केला. जम्मू काश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव हाणून पाडला. नौगाममध्ये भारतीय जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. देशभरात पावसानं हजेरी लावल्यावर बळीराजानं शेती सुरू केली. मात्र मध्य प्रदेशातल्या एका शेतकऱ्यावर पोटच्या मुलींना नांगराला झोपायची वेळ आली. शहरीतल्या वसंतपूर पांगरी गावात राहणाऱ्या सरदार काहला यांच्या या 2 मुली आहेत. अजिबात पैसे जवळ नसल्यानं शेवटी आपल्या मुलींना नांगराला झोपावं लागलं. आता हे सगळी बातमी झी मीडियानं दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासनानं या शेतकऱ्याला मदतीचा हात द्यायचं ठरवलं. इंग्लंडमधल्या एका 21 वर्षांच्या तरुणानं मुलीला जन्म दिला. या पुरुषाचं नाव हायडन क्रॉस आहे. तो स्त्री म्हणून जन्माला आला होता. 3 वर्षांपूर्वी त्यानं लिंग परिवर्तन केलं आणि पुरुष बनला. हायडन क्रॉसनं 16 जूनला मुलीला जन्म दिला. लिंग परिवर्तन करून घेऊन गरोदर राहिलेला इंग्लंडमधला हा पहिला पुरुष आहे. ग्लॉस्टरशायरमधील रॉयल हॉस्पिटलमध्ये त्यांना मुलीला जन्म दिला. हायडन क्रॉस यांनी फेसबुकद्वारे विरदाता मिळाल्यावर त्यांना गर्भधारणा झाली. यावर्षी जानेवारी महिन्यात क्रॉस यानं मी गरोदर आहे असं जाहीर केलं होतं. मोसूल शहराची आयसीसच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पंतप्रधान हैदर अल आब्दी यांनी शहराचा दौरा केला. यावेळी नागरिकांनी त्यांचं स्वागत केलं. 3 वर्षांच्या लढाईनंतर इराकी सैन्यानं मोसूल शहरातून अतिरेक्यांच्या तावडीतून मोसूल शहराची सुटका केली. व्हेनेझुएलाच्या काराकासमध्ये आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण मिळवण्याकरता पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या तर पोलिसांवर आंदोलनकर्त्यांनी बाटल्यांची दगडफेक केली. 100 दिवसांपासून इथं सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. नॉर्थ ईस्ट चीनमध्ये आणखी एका जलदगतीच्या रेल्वेचं उद्घाटन झालं. ही ट्रेन 250 किलोमीटर वेगानं धावते. ही ट्रेन बोजी आणि लांजाओ शहरामधील 401 किलोमीटरचं अंतर 1.5 तासात पार करते. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या आगीवर अजूनही नियंत्रण मिळवता आलेलं नाही. आग विझवण्याकरता 3 विमानांची मदत घेण्यात आली. जवळपास 24,000 एकर जंगलाला आग लागली. अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये पॉवर प्लांटला भीषण आग लागली. आग नियंत्रणात आणण्याकरता फायर फायटर शर्थीचे प्रयत्न करतात. या आगीमुळे सर्व परिसरात काळा धूर पसरला. मेक्सिकोत एक भयानक घटना घडली. ओव्हरब्रिजवरती 3 तरुणांचे लटकलेले मृतदेह आढळून आले. 3ही तरुणांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. कॅलिफोर्नियामध्ये अस्वलाच्या एका पिलाचं तोंड प्लास्टिकच्या डब्यात अडकलं. अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी त्याची सुटका केली. सुटका झाल्यानंतर अस्वलाच्या पिलानं थेट जंगलाच्या दिशेनं धूम ठोकली.
बीसीसीआयच्या सल्लागार समितीने टीम इंडियाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाकरता 6 नावं अंतिम केली आहेत. या 6 जणांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर प्रमुख प्रशिक्षक पदाचं नाव घोषित केलं जाईल. या अंतिम यादीत टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, टीम इंडियाचा माजी गोलंदाज वीरेंद्र सहवाग, इंग्लंडचे क्रिकेटर रिचर्ड पायबस, वेस्ट इंडिजचे विल सिमन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि श्रीलंकेचे माजी कोच टॉम मूडी आणि सध्याचे अफगाणिस्तान टीमचे कोच लालचंद राजपूत यांचा समावेश आहे. स्वित्झर्लंडचा टेनिस स्टार रॉजर फेडररनं विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत 4थी फेरी गाठली. तिसऱ्या फेरीत फेडररनं जर्मनीच्या मिशाचा पराभव केला. 7-6, 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये फेडररनं मिशावर मात केली. जागतिक क्रमवारीत 35 वर्षांचा फेडरर 5वा, 29 वर्षांचा मिशा एकरोळी 3ऱ्या स्थानावरती आहे. हे दोघंही 4 वेळा यापूर्वी आमने सामने आले होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.